मित्रांनो नमस्कार। परवा 20 तारखेला आपल्या राज्यामध्ये आमच्या निवडणुका होत आहेत आमदार म्हणून, आणि मी सुद्धा 3 नंबरचं बटन कमळ हे चिन्ह महायुतीतर्फे घेऊन उभा आहे। मित्रांनो 17 वर्षापासूनचे असलेले आमदार, 15 वर्षापासूनचे असलेले आमदार या दोघांमध्ये हे इलेक्शन प्रामुख्याने सुरू आहे। आणि आमदार म्हटलं की त्याचा पहिला शब्द असला पाहिजे विकास। आणि खास करून आपल्या भारतामध्ये 2 बाबी आहेत, शेती आणि शिक्षण। आणि म्हणून मी जो आमदार आहे तो मला शेतीपासून इतर बाबी सगळ्या बघायच्या असतात, आणि त्याला लागणाऱ्या पाण्यापासूनच्या सगळ्या गरजा या पदवीधर जे असतात त्यांनी त्या पूर्ण करून द्यायच्या असतात। तसेच शिक्षणापासून तर पदवीधर आणि पदव्युत्तर यांना लाखो रुपयाची महिन्याची कमाई करून द्यावी याकरता ते आमदारकीचे पद आहेत। तशी आम्ही सगळी अरबो रुपयाची संपत्ती त्याच्यावर म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून व्यवस्थापन तयार केलेल्या मित्रांनो आहेत। म्हणजेच काय, मी 15 वर्षात काय केलं ते मला दाखवावं लागेल। सन्माननीय सतीशजी चव्हाण साहेब जे पदवीधरांचे आमदार माझ्या विरोधात उभे आहेत, त्यांना 17 वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे दाखवावं लागेल। त्यांचं नाव घेतल्यावर मी हसलो यासाठी की 17 वर्षामध्ये एक, बरं का खरंच बोलतोय, म्हणजे आपण नाही का बोलता बोलता बोलत असतो तसं नाही, एक काम मेजर त्यांनी दाखवावं। एक काम असो, अगोदर मी माझा हिशेब देतो। 15 वर्षात मी मेजर बुलेट्स मध्ये महत्वाची कोणती कोणती कामं केली ते मी सांगतो। आणि मग विनंती आहे माझी, 17 वर्षामध्ये त्यांनी काय कामं केलीत ते त्यांनी सांगितलं पाहिजे, डिक्लेअर केलं पाहिजे, जनतेसमोर आलं पाहिजे। मी हा व्हिडिओ करण्याचं कारणच एक आहे, कित्येकदा सांगून झालं, मंचावरून सांगून झालं, निरोप पाठवून झालं, पत्रकारांनी विचारून झालं, पण ते एकही काम सांगायला तयार नाही, कारण त्यांनी कामच केले नाही। मी माझ्या कामावर येतो। मित्रांनो, मी जेव्हा 2009 ला निवडून आलो, भयानक स्थिती होती माझ्या मतदारसंघाची, दुष्काळाच्या छायेत होता। अक्षरशः मी जे विचार करून आलो होतो की प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत पाणी द्यावं, पण 3 वर्ष सतत दुष्काळाच्या छायेत होतो। मी माझ्या 25 वर्षाचा पूर्ण नियोजन करून आमदार झालेलो। सुरुवात केली, छावण्या माहित नव्हत्या। दुष्काळ पडल्यावर सहसा छावण्या असतात, पाण्याच्या व्यवस्था मोठ्या असतात। छावण्या नावाची गोष्ट 50 वर्षापासून माहित नव्हती, मला छावण्या टाकाव्या लागल्या। 18,000 जनावरांच्या छावण्या। शेती करता दूरगामी 5, 25, 30 वर्ष लागतील कायमस्वरूपी पाणी आणायला, पण त्वरित काय करायचं, सर्व नदी नाले खोदून काढले, जेसीबी लावले, आणि हे सगळं करून जलयुक्त शिवारामार्फत, बजाजच्या CSR मार्फत, शासनाच्या पैशामार्फत 450 सिमेंट नाला बांध बनवले। मित्रांनो, कोणत्याही शेतकऱ्यांनी मला सांगावं माझ्या मतदारसंघामध्ये, मी हे सगळं केल्यामुळे पाणी थांबलंय। खरीप नंतर आता रब्बी घेतोय, जितका पाऊस पडतोय ते मी त्या नदी नाल्यात थांबवतोय। विमा माहित नव्हता, विमा मी सुरू केला। अनुदान माहित नव्हतं, अनुदान मी सुरू केलं। पोखरा योजना माहित नव्हती, पोखरा योजना मित्रांनो मी आणली। नुसते आणली नाही, सर्व गावागावामध्ये जवळपास माझ्याकडे 107 गावांमध्ये प्रत्यक्ष सुरू करून राज्यात नंबर 1 पोखरामध्ये माझा आला। दुर्दैव आमचं की आमची सरकारमध्ये 19 ला चालली गेली होती, तेव्हा त्या शासनाने बंद केली। आता पुन्हा आम्ही सुरू केली आहे। नंतर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये सभागृह दिले, प्रत्येक गावात पेवर ब्लॉक दिले, प्रत्येक गावात सिमेंटचे रस्ते दिले। खरं म्हणजे अंतर्गत गावात सगळं ग्रामपंचायतीची जबाबदारी असते, पण ग्रामपंचायतमध्ये टॅक्स जमा होत नाही, म्हणून बिचारा सदस्यांचा आणि सरपंचाची ससे हलपट होते, त्यांना टॅक्सेस भेटत नाही, म्हणून राज्याचा केंद्राचा हिस्सा त्यांना भेटत नाही। पण आमदार म्हणून त्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन गावागावामध्ये किमान 15 वर्षामध्ये जे मी करू शकलो ते 70 वर्षात झालं नाही, आणि पुढच्या 70 वर्षात होणार नाही इतकं केलं।
मी हा दावा नाही करत की पूर्ण 15 वर्षामध्ये सगळंच करून टाकलं. जर 15 वर्षामध्ये सगळं व्हायचं होतं तर माझ्या अगोदर 60 वर्ष का नाही झाले. असो मित्रांनो, पुढे आम्ही शिवकालीन प्रशिक्षण सुरू केली मुलींकरता. नोकऱ्या द्यायच्या होत्या, पोलीस आणि मिलिटरी भरती करता मोफत प्रशिक्षण मित्रांनो सुरू केलं. क्रीडाचं विद्यापीठ मंजूर करून आणलं करोडीला. रुर्बन, जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, इटाबा, एकलहरा, नांदेडा, खानेगाव या भागामध्ये रुर्बन आणलं. 200 कोटींची कामं मित्रांनो प्रत्यक्ष काही संपवली आणि काही सुरू आहेत मित्रांनो. रस्त्याचाच विषय आला म्हणून सांगतो, मी जेव्हा मतदारसंघ ताब्यात घेतला 15% रस्ते झाली होती. सन्माननीय अशोक पाटील दोनगावकर साहेबांनी काही रस्ते अगोदर केलेली होती माझ्या मतदारसंघामध्ये, त्यांनी डेव्हलपमेंट केली होती. पण त्या अगोदर नंतर कुणीच लक्ष दिलं नाही. मी आल्यानंतर 85% रस्त्यांची कामं मी संपवली आहे आणि प्रगतीपथावर आहेत मित्रांनो. 100% मंजुरी घेतली आहे. आज हायब्रिड एन्युटी मॉडेल म्हणजे शेतातले रस्ते होते सगळे, त्याला 2-2 मीटर खाली घेऊन खंदून आपण असं बनवतो की 100 वर्ष खड्डा पडणार नाही. कॉन्क्रीटचे रस्ते मित्रांनो आपण सर्व बनवतोय. मित्रांनो, माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरता ॲबॅकसचे प्रशिक्षण सुरू केले. 7 मिनिटांमध्ये 100 गणित सोडवू शकतात अशा टाईपचे मी काम करून दाखवलंय. इतकंच नाही मित्रांनो, 400 गायींचं वाटप मी माझ्या मतदारसंघामध्ये करून आज किमान 30 ते 35 हजार रुपये महिना मुलं कमवतायत इथपर्यंत मी आणलं. खुलताबाद, सुलिभंजन, वेरूळ, म्हैसमाळ याचं पर्यटन सर्किट मंजूर करून आज 600 कोटी रुपयांची कामं मंजूर करून आणली. 200 कोटींची कामं संपली आहे. हौजे खास, धर्मशाळा असे नाविन्यपूर्ण कामं मी खुलताबाद मध्ये आणलेली आहेत. आताच उर्स झाला, अगदी जोरोशोरोत आणि सर्व मुस्लिम बांधवांना मदत करून त्यामध्ये उर्स केला आपण. नंतर भद्राजी मारुतींच्या करता विशेष त्या ठिकाणी लक्ष देऊन भाविकांच्या सोयी निर्माण करून दिल्या. गावागावात सप्ताह होतात, त्यामध्ये भाविकांकरताच्या मदतीच्या करायला पाहिजे आमदार म्हणून त्या मी केल्या. भविष्यामध्ये श्री प्रदीपजी शर्मा यांचं शिवपुराण आणण्याचं माझ्या मतदारसंघाचं मानस होता, तो मी पूर्णत्वास नेतोय. मित्रांनो, एक ना अनेक कामाची लिस्ट जर तुम्हाला मी वाचली तर मित्रांनो वेळ पुरणार नाही. तरीही आमच्या मुलांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्याकरता मी नानाविध प्रकारे 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 कोटी रुपयांची मदत शासनाकडून आणि आमच्या मित्रांकडून कधी कधी करतो. भयानक दुष्काळ पडले तेव्हा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर होतो. कोविड आला, 4.5 कोटी रुपयाचं हॉस्पिटल, 2 ऑक्सिजन प्लांट 9 दिवसात मित्रांनो उभारून शेकडो लोकांचे आम्ही प्राण वाचवू शकलो. इतकंच नाही मित्रांनो, लंपी सारखा रोग आला, जनावरं दगावण्याची परिस्थिती झाली. डोस नव्हते राज्यात, कर्नाटकातनं डोस आणले आणि घरोघरी जनावरांच्या आम्ही डोसेस देऊन त्याच्यावर कंट्रोल केलं. अक्षरशः डोंगरावर जनावरांच्या ठिकाणी डॉक्टर्स पाठवले आणि ते मित्रांनो पूर्ण केलं. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आतापर्यंत 6,500 घरकुलं मी कंप्लीट केली आहे. सगळ्यात जास्त घरकुल आतापर्यंत मी आणून आणि कंप्लीट केली आहे. 18,000 घरकुल माझी मंजूर होत आहेत. मित्रांनो, म्हैसमाळमध्ये तारांगण मंजूर करून मी आणलंय. इतकंच नाही, केटीवेरची कामं केली आहे. मी सांगितलं सिमेंट नाला बांधची कामं केली आहे. दिव्यांगांकरता स्वातंत्र्याच्या 70 वर्षापर्यंत काही कामं झाली नव्हती, तितकी मी अवघ्या 5 वर्षामध्ये दिव्यांगांकरता करू शकलो. पुढे मी दिव्यांगांकरता मित्रांनो करतोय. माझ्या अंगणवाडी सेविका असतील, उमेदच्या ताई असतील, सीआरपी असतील, बचत गट असतील, त्यांना मी स्ट्रॉंग बनवतोय. त्यांना मला पगार सुरू करण्याचं माझं चालू आहे. 15,000 ते 25,000 रुपये सुरुवातीला त्यांना वेतन मिळालं पाहिजे, अशावर आम्ही काम मित्रांनो करतोय. गावांमध्ये आमच्या ताईंना सक्षम करण्याचं आम्ही काम करतोय. 1,500 रुपये आत्ताचे लाडली बहीण होते, मी अध्यक्ष होतो त्याचा. एका दिवसामध्ये 85,399 फाईल मंजूर केल्या. आता 1,09,000 ताईंचे आमचे ज्यांचे आधार लिंक वगैरे नव्हते, आता ते कंप्लीट झाले आणि ते केलं. कामगारच्या किट्स, पेट्या, संसार बाटली, भांडी कुंडी, शिष्यवृत्ती अशी स्वातंत्र्यानंतर चालू होतं, पण कुणी दाखवली नाही. आम्ही प्रत्यक्ष गावागावामध्ये पाठवली आणि ती आम्ही पूर्ण केली. मित्रांनो, भजनी मंडळी करता साहित्य आम्ही दिलं.
मित्रांनो 101 जोडप्यांचं दरवर्षी शेनपुंजी रांजणगावला लग्न आमच्या मार्फत लागतात. यात्रा अष्टविनायक, अजमेर, बौद्धगया, पोरादेवीजी अशा सगळ्या यात्रा घडवून आणल्या. मित्रांनो इतकंच नाही तर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तहसीलच्या बिल्डिंग खुलताबादची मंजूर, गंगापूरची कंप्लीट केली आहे. ITIची बिल्डिंग मी कंप्लीट केली आहे. बस स्टँड नासूरचं चालू आहे. खुलताबादला आता ताबडतोब मंजूर करून जस्ट मी चालू केलंय. 57 कोटी रुपयांचे मित्रांनो खुलताबादला पर्यटनाची कामाची सुरुवात प्रत्यक्ष मित्रांनो मी केली आहे. आणि म्हणून एक ना अनेक कामं कित्येक सांगू, जसं जसं आठवतं तसं तसं सांगण्याची लिंक जर लागली तर सांगता सांगता मित्रांनो हे होईल. भविष्यात आता मला शेताला सगळे जाणारे रस्ते ज्याला नंबर नाही आहेत त्याला मी नंबर पाडून घेतोय स्वतः. सगळ्या गावागावात मी आता माझं ऑफिस उघडतोय ग्रामपंचायतच्या ठिकाणी आणि तिथून शेतीच्या रस्त्यांना नंबर पाडून सगळे डांबरीकरणाचे रस्त्यांची मी कामं हातात घेतो. शेताला जाणारे रस्ते डांबरीकरणाचे असले पाहिजे मित्रांनो, ह्याच्यावर आमची तयारी चालू आहे. ऑनलाईन रेशन कार्ड करतोय. ज्यांचे रेशन कार्ड राहिले त्यांना रेशन आम्ही उपलब्ध करून देतोय. मित्रांनो ज्यांचे पगार 70 वर्ष, 65 वर्ष, 60 वर्ष, भविष्यात आता आम्ही पेन्शन योजना सुरू करतोय. 70 वर्षाच्या वरतीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी मित्रांनो आम्ही करतोय भविष्यात. आणि लिहून घ्या, एकही मुलगा नवयुवक कोणते कोणतं काम त्याला भेटलं नाही यापासून वंचित राहिला नाही पाहिजे याकरता 4-5 बाबी करतोय. आरापूरला आणखी एक MIDC आणतोय. राज्यातली सगळ्यात फास्ट चालणारी माझ्याकडे MIDC आहे. पार एस क्लब पासून तर बेंडा फाट्यापर्यंत जागा शिल्लक नाहीये. इकडे लासूर पर्यंत भिडली आहे. म्हणून आरापूरला मी अजून एक नवीन MIDC आणतोय. इतर ज्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये नंबर लागत नाही, त्यांचे पास होत नाही, त्याकरता वेगळे या आमच्याकडे. मी तुम्हाला पैशाची उपलब्धता करून देतो. काम तुम्हाला सांगावं लागेल, मार्केटिंग तुम्हाला मित्रांनो करावी लागेल. आणि म्हणून आपल्या जितक्या समजा बाहेरच्या राज्याचे आमच्याकडे बरेच जण राहतात, छठपूजा ही आम्ही सुरू केली आहे रांजणगावमध्ये. आणि त्याला छठपूजेकरता आता मोठं ग्राउंड आणि तो सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. काही लोकांकरता आम्ही काही ज्या म्हणजे त्यांना आपण हे म्हणतो महिलांच्या किट्स असतात, त्या किट्स, स्पोर्ट्सच्या किट्स अशा सुद्धा वाटप आमच्या मित्रांच्या मार्फत आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालोय. मित्रांनो मी हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण इतकंच की माझ्या बाजूला किंवा दुसऱ्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये सन्माननीय सतीश चव्हाण साहेब आमदार 17 वर्षापासून तुम्ही आहात. कृपया बसून एकदा जनतेसमोर तुमची कामं सांगा तरी. मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझ्या खुलताबाद तालुक्यामध्ये एक मका संशोधन केंद्र मंजूर केलं होतं. पदं मंजूर करून आली होती. सगळे पुरावे माझ्याकडे. यांनी मुद्दाम तिथे ते नको आम्हाला अद्रक संशोधन मंजूर करण्याचा घाट घातला आणि तो सिल्लोडला हलवून टाकला. म्हणजे डिस्ट्रॉयर कामं नाही करायचे पण बमचं नाव होतंय म्हणून करायचं. महत्वाच्या 2 योजना, 693 कोटी रुपयाची सिंचनाची योजना जी पुढे आज लखमापूर ते सुलतानाबाद बागायत एरिया बनवतोय मी. आता पावसाचं पाणी पडेल नाही पडेल त्याच्यावर मी वाट नाही बघत बसणार. आमच्या पाण्याचा हक्क गोदावरी नदीमध्ये जिथे 6,500 MM पाऊस पडतो हजारो वर्षापासून, त्याच्यावर आमचा हक्क आहे. आणि ते पाणी मी सिंचनाचं खुलताबादच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत मित्रांनो नेणार आहे. म्हणून कृपया याला गालबोट लागू देऊ नका. या स्कीमा सगळ्या बंद घालण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी घातलाय. मी शिक्षणावर, सिंचनावर, उपजीविकेवर, महिलांवर इतकं मोठ्या प्रमाणे काम करतोय. म्हणून आपल्या राज्यामध्ये माझ्यावर षडयंत्र रचून आपल्या विरोधात मराठवाड्याचा विकासच होऊ नये, पैसा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पाहिजे म्हणून आमच्याच खर्चे कुठून उस्मानाबादवरनं उचलतात आणि आमच्याकडे आणून मुद्दाम टाकतात आणि त्यांनाही काही वाटत नाही. ते शिक्षणाच्या संस्था बळकट व्हाव्या, स्वतःचे इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळणारे हजारो कोटीचे, म्हणून अशा गोष्टीला बळी पडून अरबो खरबो रुपयाचे आमच्या शेतकऱ्यांचे जीव मित्रांनो, शेतीचे जीव आणि स्वतःचे त्यांचे आत्महत्याला हे कारणीभूत ठरतात. मी इतकं का बोलतोय द्या हिशेब. सन्माननीय सतीश चव्हाण साहेब आमदार साहेब, मी तुम्हाला विनंती करायला कळकळीची, माझ्या मग तो त्राग आणि चीड ना तुम्ही फसवणूक करताय म्हणून आहे. फसवू नका. आमच्या मुलांना कळत नाही की ज्यांना तुम्ही 1.5 लाख रुपयाचं उपजीविकेचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे होतं त्यांनाच तुम्ही मतदानाकरता कामाला घेऊन आणि त्यांना माहिती करून दिली पाहिजे होती. खरं म्हणजे त्यांचा तुम्ही साथ घेण्याचा केविलवाना प्रयत्न करतात.
पण आता तुमच्याकडे माझे मुलं पण म्हणजे आमच्या मतदारसंघातले मुलं येत नाहीये. यांना आता शिक्षक आणि प्राध्यापकांना आणून प्रचार करावा लागतोय. शिक्षक आणि प्राध्यापकांच्या मार्फत काही गोष्टी घराघरामध्ये पुरवण्याचं काम चालू आहे. या मार्फत मी त्या शिक्षक प्राध्यापकांना सांगतोय, सगळे पुरावे मी जमा केले आहेत. तुमच्या काही माझ्याकडे रेकॉर्डिंग्स पण आहेत, व्हिडिओ कॅसेट पण आहेत. अजूनही वेळ गेलेले नाही. मला कुणाच्या जीवनाशी खेळायचं नाही. पण 3 दिवस आहेत. तुम्हाला घटनात्मक अलाउड नाहीये, परवानगी नाहीये तुम्हाला इलेक्शन मध्ये काम करण्याची. आणि जर तुम्ही करत असाल, मी खोटं नाही बोलत, तुमच्यावर FIR होत आहेत. तुम्हाला नंतर कुणी वाचू शकणार नाही, बेल पण तुम्हाला मिळणार नाही लवकर, अशी अवस्था होईल. म्हणून असली बेकायदेशीर कामं तुम्ही कृपया करू नका, माझी ही विनंती आहे. आणि पुन्हा जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, मी जी बाब बोललो त्याला सहजासहजी घेऊ नका. आपलं चाललेलं चांगलं त्याला मुद्दाम गालबोट लावून पश्चिम महाराष्ट्राचे नेते आपल्याकडचेच काही ब्रोकर्सला आपल्याकडे पाठवतात. तुम्ही कृपया ह्या बाबी समजून घ्या. आणि सन्माननीय पदवीधरांच्या आमदारांना मी शेवटची विनंती करतो की या बसा. 20ला इलेक्शन आहे, आज 17 तारीख आहे, तुमच्याकडे 18 आहे, 19 आहे. तुम्ही एका टेबलवर बसा, मी एका टेबलवर बसतो. आपण असंच लाईव्ह करूया. तुम्ही तुमची कामं सांगा, मी माझी सगळी कामं सांगतो. माझ्या समोर तुमची 25% जरी कामं असली, ती पण संपूर्ण मराठवाड्यात, तर मी त्याच क्षणाला राजीनामा देऊन तुमचा प्रचार करेल. तुम्ही काय करणार आहे मला माहित आहे. तुम्ही ज्यांच्याकडून आलात तेही मला माहित आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक बाबी करता काय करतात ते मला आणि जनतेला पण माहित आहे. पण किमान अशा फसवणुकी करता जनतेला हे सांगा की तुम्ही नेमकी 17 वर्षामध्ये आमच्या किती पदवीधरांचे जीव घेतले. खरं सांगा, तुमचं काम काय आहे? घटनात्मक बेसिक एज्युकेशन, प्राथमिक एज्युकेशन स्ट्रॉंग करावं. त्या शिक्षकांकडनं दर्जेदार शिक्षण घ्यावं आणि पदवीधर मुलांना बनवून त्यांना किमान आजच्या अर्थशास्त्राप्रमाणे 1.5 लाख ते 25 लाख रुपये पर्यंतचा उपजीविकेचं साधन निर्माण करून द्यावं. केलं तुम्ही? नाही केलं. उलट मी शिक्षकांच्या बाबतीत हे सांगतोय की शाळेत दर्जेदार शिक्षण द्या. तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत, त्यांच्या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि शिक्षकांवर कारवाईच करू नका. कारण आमच्या पिढ्या बर्बाद करा आणि तुमच्या शिक्षण संस्था प्रायव्हेट फीस घेण्याकरता. अहो साहेब, नाही देऊ शकत गोरगरीब लोक फीस, नाही देऊ शकत डोनेशन. माझ्याकडे पैसा नाहीये, मी बिल्डिंग नाही बनवणार. माझ्याकडे पैसा नाहीये, मी नाही गाडी घेणार. पण माझ्याकडे हुनर आहे, तो दाखवायला तुमच्यासारख्या आमदारांमुळे आम्हाला पैसे लागायला लागले. आता सरकारने सगळ्या मोफत व्यवस्था केल्या आहेत, पण त्यांचा मुद्दाम दर्जा घालवायचा, त्यांच्याकडनं मतदान घ्यायचं आणि तुमच्या शिक्षण संस्था बळकट करायच्या. हे पाप आहे. गोर गरीब शेतकऱ्यांचं, मजुरांचं, झाडूवाल्यांचं, अंगणवाडी सेविकांचं, यांच्या सगळ्या बालकांचं, विद्यार्थिनींचं तुम्ही पाप करतायत आणि पर्यायाने आमच्या राज्याला नष्टतेकडे नेत आहेत. म्हणून माझी विनंती आहे, फक्त एकच गोष्टीवर मी आता थांबतो. शेवटचं पुन्हा 5 वेळेला बोललो, पुन्हा एकदा सांगतो. कृपया तुमचं जे पदवीधर म्हणून 17 वर्षापासून तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचा हिशेब, तुम्ही पदवीधर आमदार म्हणून काय करायला पाहिजे होतं आणि काही केलं का, इतकं कृपया जनतेसमोर सांगा. आणि याच माध्यमातून मी जनतेसमोर पण ही बाब मांडतो, नवयुवकांसमोर पण ही बाब मांडतो. आपणही यांचा हिशेब आला तरच त्यांच्या बरोबर राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.